नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करावं.
जय जवान ब्रिगेड कमांडर सीनियर अंडर ऑफिसर मध्य मंडल के व्यूह रिपोर्टिंग श्रीमान नेशनल कैडेट कोर वागिनी महाविद्यालय सासवड 36 महाराष्ट्र बटालियन के 18 कैडेट्स 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन के 18 कैडेट्स 3 महाराष्ट्र नेवल यूनिट के 18 कैडेट्स परेड पर परेड आपके निरीक्षण के लिए अजराब। जय जवान। अब यहाँ स्लो मार्च द्वारा अतिथि परेड का निरीक्षण करेंगे। अब प्रमुख अतिथि परेड निरीक्षण कर रहे हैं। प्लेटून नंबर 1 राइफल प्लेटून है, जिसका नेतृत्व 36 महाराष्ट्र बटालियन के प्लेटून कमांडर जूनियर अंडर ऑफिसर प्रतीक कुंभारकर कर रहे हैं। इस प्लेटून के फ्लैग होल्डर है CHM घंटाड़े जीवन संजय। प्लेटून नंबर 2 3 महाराष्ट्र नेवल यूनिट का है, इसका नेतृत्व कर रहे हैं कोलते विवेक शिवाजी और फ्लैग होल्डर है जैनब महेश। प्लेटून नंबर 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन का है, महाराष्ट्र गर्ल्स बटालियन नेतृत्व कर रहे हैं सीनियर अंडर ऑफिसर प्रियंका गजानन मदने। फ्लैग होल्डर है जूनियर अंडर ऑफिसर साक्षी राजेंद्र जगताप। प्लेटून नंबर 4 घोष पथक का है। यह पूरा ध्वज संचलन जिस घोष पथक के ताल पर मार्ग भ्रमण करता है, उसका नेतृत्व 3 महाराष्ट्र नेवल यूनिट का कैडेट ओमकार भाटी कर रहा है। इसमें ढोल या डग्गा कैडेट ओमकार विशाल कदम बजा रहे हैं। इसी डग्गे पर पूरा परेड संचलन होता है। अब परेड कमांडर मार्च पास की आज्ञा लेंगे। जय जवान परेड को बंद करने की अनुमति देता हूं। जय जवान। NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेना भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवेसाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना है। इस शैक्षणिक वर्ष में हमारे राष्ट्रीय छात्र सेना के कैडेट्स की अचीवमेंट्स का मैं संक्षिप्त में बोलना देता हूँ। शुरुआत 36 महाराष्ट्र बटालियन से करते हैं। सीनियर अंडर ऑफिसर मदने पांडुरंग युवा, इन्हें CADC 712 में बेस्ट एडमिनिस्ट्रेशन गोल्ड मेडल प्राप्त हुआ है। इन्होंने आर्मी अटैचमेंट कैंप भी किया है। जूनियर अंडर ऑफिसर कुंभारकर प्रतीक शांताराम, इन्होंने भी आर्मी अटैचमेंट कैंप किया है। सार्जेंट तेरे प्रतीक विकास, इन्हें CADC 705 में बेस्ट DSP गोल्ड मेडल प्राप्त हुआ है। सार्जेंट नेट के अभिषेक राजाराम, इन्होंने ऑल इंडिया ट्रैकिंग एक्सपीडिशन कैंप में गार्ड ऑफ ऑनर का गोल्ड मेडल प्राप्त किया है। कॉर्पोरल टकले अजय सोमू, इन्हें गार्ड ऑफ ऑनर का सेकेंड गार्ड कमांडर का सिल्वर मेडल प्राप्त हुआ है। कैडेट कैडेट कुंवर शिप अटैचमेंट वेस्टर्न नेवल कमांड मुंबई INS गोलकीपर ट्रेनिंग हासिल कर चुके हैं।
सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सर्व कॅडेट्सचे प्रोत्साहन करूया. आपल्याला आज या ठिकाणी लेफ्टनंट जनरल A.L. चव्हाण, रिटायर्ड आर्मी ऑफिसर, हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभले आहेत. मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावा व पुरंदर मॅगझिन हे सत्काराचे स्वरूप आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅम. धन्यवाद सर. यानंतर मी आपले आजचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल A.L. चव्हाण सर यांना विनंती करते त्यांनी आपल्याला आपले इथे मनोगत व्यक्त करावे. जय हिंद, नमस्कार. ऑनरेबल प्रोफेसर, प्रिंसिपल, सीनियर टीचिंग स्टाफ, माझे प्यारे विद्यार्थी एंड NCC के कैडेट्स, फर्स्टली ह्या पावन अवसरवर सगळ्यांना माझी शुभेच्छा आहे. तुमच्या परिवाराला, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अँड सगळ्यांना गुड फ्युचरसाठी माझी शुभेच्छा आहे. तसंच आज एक खूप छान आम्ही परेड बघितली आहे. त्याच्यासाठी आपले NCCचे जे इन्चार्ज आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन. अँड स्टुडंट्सचा तसंच खूप खूप अभिनंदन. एकदा थोडं टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायला हवं आहे. इतकी मेहनत केली आहे अँड खूप छान परेड केली आहे. मी प्रिन्सिपल साहेबांचा आभारी आहे. अँड जास्त काही मला बोलायचं नाही. फक्त खूप पावन अवसर आहे. आपले देशाला 75 वर्ष झालेत आता. अँड त्याच अनुषंगाने हे एकदम फर्स्ट क्लास तुम्ही नंबर 1 फंक्शन आयोजित केलं आहे. त्याच्यासाठी प्रिन्सिपल साहेबांना खूप खूप थँक्यू, धन्यवाद. अँड तुम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद या परेडसाठी. अँड कॉम्प्लिमेंट्स अँड गुड विशेस सगळ्यांना. माझ्यासोबत फक्त 3दा भारत माता की जय बोलायचं आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करतोय. तसेच आपल्याही महाविद्यालयाचा हा सुवर्ण महोत्सवही आपण ह्याच वर्षी साजरा करत आहोत. त्याबद्दल सर्वांना पुन्हा शुभेच्छा देते मी. यानंतर आपल्या माननीय प्राचार्य डॉक्टर सुषमा भोसले मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी आपले इथे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आज स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्ताने ध्वजवंदन करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन कारगिल युद्ध असो किंवा संपूर्ण देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात अत्यंत मोलाची कामगिरी बजावलेले आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे लेफ्टनंट जनरल चव्हाण साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जगदाळे, डॉक्टर वावळ सर, प्राध्यापक काळे, भगवान मॅडम, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य चव्हाण मॅडम, माझे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयातील सहकारी, NCCचे तिन्ही ऑफिसर्स, NCCचे विद्यार्थी, NSSचे विद्यार्थी, इथं आवर्जून उपस्थित असणारे मान्यवर, ग्रामस्थ, सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की कुठल्या ना कुठल्या क्षणाचे आपण साक्षीदार असतो आणि आज इथं उपस्थित असणारे 2 क्षणांचे साक्षीदार ठरत आहेत. आपल्या देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आणि 13 तारखेपासून हर घर तिरंगा
सेल्फी विथ तिरंगा आणि विविध उपक्रम आपण शासन आणि विद्यापीठाच्या निर्देशानुसार राबवतो आहोतच. त्याचबरोबरीने दुसरा एक क्षण महत्त्वाचा आहे की 70 ते 72 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 1972 साली सुरू झालेलं हे महाविद्यालय यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे आणि ही संख्या विद्यार्थ्यांची 5,500च्या पुढे गेलेली आहे. इवलेसे रोप लावी अले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या प्रकारे आपण 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तर वाढलेली आहेच, पण त्याबरोबरीने कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, BOC व्यावसायिक अभ्यासक्रम, BBA CA याच्या बरोबरीने सर्व शाखांमधले पदव्युत्तर कोर्सेस की ज्याला नुकतंच आत्ता MSc बॉटनीला सुद्धा आपल्याला परवानगी मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचं रिसर्च सेंटर PhDचं सेंटर सुरू झालेलं आहे. 5 वर्षापूर्वी DST PSची ग्रँट आपल्याला मिळालेली होती. 2 वर्षापूर्वीपासून आपल्याला स्टार DBTची ग्रँट उपलब्ध झालेली आहे आणि या सगळ्यांच्या मदतीनं आपण महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती अत्यंत उत्तम रीतीने करतो आहोत. त्याचबरोबरीने 2021 सालचा पुरंदर मॅगझिनला आपल्या महाविद्यालयाच्या पुरंदर मॅगझिनला विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपल्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले. दरवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपले NCCचे कॅडेट राजपथावरती संचलन करतात आणि शैक्षणिक प्रगतीबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा आपण यशाची पताका, यशाचा झेंडा हा फडकवत ठेवलेला आहे. त्यामुळे या निमित्ताने एवढंच तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की आपण सगळेजण या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आहात. या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये आपल्या संस्थेच्या अध्यक्षांबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या महाविद्यालयाची घौडदौड ही अशीच सुरू राहणार आहे. तुम्ही सगळेजण याच्यामध्ये जे 100% कॉन्ट्रीब्युशन देत आहात त्याबद्दल प्राचार्य या नात्याने मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. त्याचबरोबरीनं कोणत्याही महाविद्यालयाची शान हे विद्यार्थी असतात आणि मला अत्यंत माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे आणि NCC परेड करणाऱ्या, NCCमध्ये सामील असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक आत्ता आपल्या प्रमुख पाहुण्यांनी केलेलंच आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊयात. त्याचबरोबर NSS आणि स्पोर्ट्समध्येही आपले विद्यार्थी कुठेही मागे नसतात. वक्तृत्व स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो किंवा इतर सगळे उपक्रम असो, त्याच्यामध्ये आपण सगळेजण हिरिरीने सहभागी होता. तुमचा असाच सहभाग वाढत राहो, तुमचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये आमचा हा मोलाचा हातभार लागो अशा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते. जनरल चव्हाण साहेबांचा मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्यांना देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने होणार आहे. तत्पूर्वी परेड कमांडर सगळ्यांना सावधानची ऑर्डर देतील. शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां
वन्दे मातरम् वन्दे मातरम् यानंतर आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि माननीय प्राचार्य यांच्या वतीने आजच्या ह्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद.